पाहत आहात डीसी न्यूज मराठी। मी आहे आपल्या संगती दिव्या। मुंबईच्या ताडदेव परिसरात घराच्या जाहिरातावरून नवा विवाद निर्माण झाला। मुंबईच्या ताडदेव परिसरात घराच्या जाहिरातावरून नवा विवाद निर्माण झाला। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ताडदेव परिसरात फक्त शाकाहारी लोकांचं घर दिलं जाईल असा दावा करण्यात आला। या व्हिडिओमध्ये रिअल एस्टेट एजंट भावेश कावरे हे बोलताना दिसत आहेत। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर नाराजगी व्यक्त केली। त्यानंतर भावेश कावरेने हा व्हिडिओ सोशल मीडियाहून डिलीट केला। आता या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने म्हणजेच मनसेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे। मनसे विभाग अध्यक्ष दिनेश ज्ञानेश्वर पुंडे यांनी ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या जाहिरातात माध्यमातून शाकाहारी आणि मांसाहारी लोकांमध्ये वाद निर्माण करण्याचा आणि सामाजिक तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी आरोप केला। तक्रारीमध्ये संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली। तसेच या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित व्यक्तीला अटक करण्याची मागणी देखील मनसेकडून करण्यात आली आहे। या प्रकरणात शिवसेना युबीटीचे अनेक नेतेही समोर आले आहेत। सर्वांनी प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्रात केवळ शाकाहारी लोकांसाठी जागा आहे का की मांसाहारी लोकांसाठी पण जागा उरलेली आहे। हा प्रकार पुढे येत असताना दरम्यान भावेश कावरे यांनी आपली बाजू मांडताना म्हटलं की फ्लॅट कोणाला द्यायचा आणि कोणाला नाही द्यायचा याचा निर्णय फ्लॅटचे मालक घेत असतील, हा निर्णय घेणारे आपण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। या प्रकरणामुळे मुंबईतील घराच्या व्यवहारामध्ये शाकाहारी मांसाहारी आधारावर होणाऱ्या भेदभावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत। आता ताडदेव पोलिसांकडून या तक्रारीवर काय होईल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून आहे। डीसी न्यूज मराठी थांबूया इथेच।